प्रदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 6व्या वाटण्याच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, श्रीराम शिंदेजी, राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मनीषाताई कायंदे, महापौर रितुताई तावडे, श्री सदा सरवणकर, श्रीमती चित्राताई वाघ, 9 वेळा निवडून आलेले विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकरजी, श्री राजू वाघमारेजी, असीम गुप्ताजी, संजीव जयस्वालजी, मिलिंद बोरीकरजी, मिलिंद शंभरकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, शिंदे साहेब, आपण बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाकरता इतके प्रयत्न केले, आज चाव्या वाटतोय, पण सर्वात जास्त टाळ्या मात्र कालिदासजींना मिळाल्या. नऊ वेळा निवडून येण्याचं हे गमक आहे. जो हा विश्वास त्यांनी कमवलेला आहे लोकांचा, त्यामुळे खऱ्या अर्थानं ते 9 वेळा आले आणि त्यांचा पंतप्रधानांनी देखील विक्रमवीर म्हणून सन्मान केलेला आहे. असे आमचे कालिदासजी सातत्याने जनतेचे, पोलिसांचे प्रश्न मांडत असतात. आज मला अतिशय आनंद आहे की नायगावच्या बीडीडी चाळीच्या चाव्यांचं वितरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा राज्यामध्ये जवळपास गेले 40 वर्ष गाजणारा मुंबईतला एक विषय होता. ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत. तर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन बिल्डर त्या ठिकाणी एक प्रपोजल तयार करतो आणि मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं. ते चिंतन होतपर्यंत दुसरा कोणीतरी बिल्डर येतो, तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे सांगतो. अर्धे लोक याच्या बाजूने, अर्धे लोक त्याच्या बाजूने, असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्ष पुनर्विकासाचं काही पूर्ण होत नव्हतं. आणि म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे. लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही. त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल. आणि तो निर्णय आपण केला. अनेक लोकांनी त्याला विरोध देखील केला. काही हितसंबंध असलेले लोक होते, त्यांनी लोकांना त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध पेटवण्याचा प्रयत्न देखील केला. पण मला असं वाटतं की बीडीडी चाळीच्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर ह्या प्रकल्पाची अतिशय सुंदर अशा प्रकारची आखणी आपण केली. आणि आखणी केल्यानंतर म्हाडाला मी दुसरं सांगितलं की हे काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जे काही देशातले उत्तम अशा प्रकारचे या ठिकाणी बांधकाम कंपन्या आहेत त्यांनाच याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे. आणि मग L&T सारखी कंपनी, टाटा सारख्या कंपन्या, ज्या देशातल्या सर्वोत्तम कंपन्या आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण क्वालिफाय करू शकू असे स्ट्रिक्ट नॉर्म्स आपण त्या ठिकाणी टाकले. आणि त्यातनं अतिशय उत्तम अशा प्रकारच्या L&T सारखी कंपनी, आज हे तर नायगावचं L&T ने काम केलेलं आहे.
आणि या कंपन्या त्या ठिकाणी कामाला आल्या, त्या कामाची सुरुवात झाली. नंतर काय काय अडचणी आल्यात आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलं. पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या सगळ्या अडचणी ज्या काही होत्या त्या आम्ही दूर केल्या. याला अतिशय वेगानं त्या ठिकाणी आम्ही वेग दिला आणि मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या आणि आता मला असं वाटतं वर्षातनं 2 वेळा तरी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा चाव्या वाटपांचा कार्यक्रम करू. कारण आपण चाव्या जर वाटल्या नाही तर कालिदासजी आपल्या डोक्याला चावा घेत असतात. हा तेच चावाच घेतात डोक्याचा आणि ताबाही घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की वेगानं हे सगळं काम झालं पाहिजे. शेवटी जशी जशी जागा मिळते, काही जागा होती ती आपण वापरली, काही ठिकाणी आपल्याला जुन्या चाळी तोडून मग त्या ठिकाणी बिल्डिंग बनवायच्या आहेत. त्यामुळे ते जागेच्या अभावामुळे त्याला थोडा उशीर लागतोय. पण आता आपण हे ठरवलंय की 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि म्हणून मी आमच्या म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, या सगळ्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या